नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर. विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहा यांचे मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग. शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार. अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकलाय. औरंगजेबाप्रमाणे शहा महाराष्ट्रावर हल्ले करतायत. मात्र तरीही महाराष्ट्रात भाजपचा विजय होणार नाही. राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका. काँग्रेसच्या दरबारात काय झालं यावर दुसऱ्या पक्षानं बोलू नये, सीएम पदावर बोलू नये असं वरिष्ठांनी पटोलेंना सांगितलं असेल तर स्वागत. राऊतांची प्रतिक्रिया. आनंद दिघेंबद्दल आम्हाला जास्त माहिती. फडणवीसांनी धर्मवीर 3 ऐवजी औरंगजेबावर चित्रपट काढावा. राऊतांची फडणवीसांवर टीका. महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक. शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार. महायुतीत 90 जागांवर तिढा. आजच्या बैठकीत चर्चा होणार. पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडी आक्रमक. महाविकास आघाडीकडून उद्घाटन करण्याचा इशारा. उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप. पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. अभावी पाणी ठाकरे गटाच्या युवा सेनेत थेट लढत. मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शिंदे फडणवीस अजित पवारांचा आज शिर्डी दौरा. विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन. विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये आज शरद पवारांची सभा. काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार. जयंत पाटील, सुप्रिया सुळे सभेला हजर राहणार. राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार. अमित शहांना पवार. ठाकरेंना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे. त्यांचे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. सामनातून शहांवर टीका. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. माढा विधानसभेत काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. धनराज शिंदेंची आज माढ्याच्या मानेगावात जाहीर सभा. धनराज शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. कामगार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांचा इशारा. केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल. विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन. अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यानं हायकोर्टात अर्ज. अक्षय शिंदेचा मृतदेह बदलापूर आणि कळवा अंबरनाथमध्ये दफन करण्यासाठी विरोध. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शहा फडणवीस यांना रश्मी शुक्लांना देखील पत्र. जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी. कुटुंबाला धमक्या येत असल्याचाही पत्रात उल्लेख. नागपूर अपघात प्रकरणातील रितिका मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडीकडून मध्यरात्री अटक. छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू. ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयात उपचार. भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर. शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर सुटका. बुलढाण्यात कृषी अधीक्षक कार्यालयात काल तुपकरांचं मुक्काम आंदोलन. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काल तुपकरांना अटक केली होती. परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश. मॅनहॉलमध्ये महिला वाहून गेल्याचं प्रकरण. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून 3 सदस्यीय समिती स्थापन. 3 दिवसात महिलेच्या मृत्यूचा अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश. मुंबईसाठी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र होणार. पांढरपुरात 910 दशलक्ष क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय. नवीन केंद्र बांधल्यानंतर जुने केंद्र बंद करण्यात येणार असल्याची माहिती. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज बंदची हाक. श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची मागणी. विदर्भात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. नागपूरसह यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू. सखल भागात काही काळ पाणी साचल्याची माहिती. मुंबई ठाण्यात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी. पहाटे पावसानं विश्रांती घेतली. मुंबईतील लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत. मुंबईत काल 4 वर्षातील सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस. 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद.
2017 मध्ये 303.7 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईतील पावसामुळे लोकल आणि बेस्टला फटका. कामावरून घरी परतणाऱ्यांची गैरसोय. प्रवाशांची मेट्रोला पसंती. दिवसभरात 2,87,000 प्रवाशांचा मेट्रोने प्रवास. नागपुरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. पूर्व नागपुरातील भांडेवाडी, अंतुनगर, गिरिराजनगरमधील घरांमध्ये पाणी शिरलं होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयात 99% पाणी साठा. यामुळे मुंबईमध्ये यंदा पाणी कपात टळण्याची शक्यता. राज्यातील धरणांमध्ये 86% पाणी साठा जमा. सप्टेंबरची सरासरी ओलांडली. मराठवाड्यातही यंदा 73% पाणी साठा. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील एकमेव असलेलं कुरनूर धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजातून 210 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. मराठवाड्यातील 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. धाराशिवच्या परंडाजवळ भागात अतिवृष्टी. सोयाबीन पाण्यात. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांना फटका. जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद. एकट्या मालेगाव तालुक्यात 19,146 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कापसाला योग्य भाव द्यावा. नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यात खरीप हंगामात 1,25,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. बीडच्या परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात काढणीला आलेलं सोयाबीन पीक पाण्यात. नुकसान झालेल्या पिकांचं पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरात बैलगाडी पडली. बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पुरात पडली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानानं बैलांसह 2 व्यक्ती बचावले. 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार. भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती. वाशिम जिल्ह्यात जुन्या सोयाबीनच्या तुलनेत नव्या सोयाबीनला 635 रुपयांनी कमी दर. एकाच शेतीमालाच्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. रायगडमध्ये पोल्ट्री खाद्य पुरवठ्यावरून पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद. शासनानं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी. नागपुरातील आदिवासी गोंड गवार जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस. आज जेलभरो आंदोलनाचा इशारा. 4 दिवसांपासून कोकणातील मासेमारीला ब्रेक. समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प. पुण्याच्या भोर तालुक्यातील वर्वे गावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद. नराधमाला कठोर शिक्षा करण्याची महिलांची मागणी. एका हातात एसटी बसचं स्टिअरिंग तर एका हातात फोन. बार्शी कुर्डुवाडी बसच्या चालकाचा हलगर्जीपणा समोर. सदर बस पालघरमधील नालासोपारा आगाराची असल्याची माहिती.